नमस्कार. ही बाब साहेबांनी लक्षात घ्यावी, माझी साहेबांना कळकळीची विनंती आहे. आपला यवतमाळ जिल्हा वाचवावा. इकडे काय घडतंय, काय चालू आहे, निष्ठावान शिवसैनिक आजही साहेबांसोबत आहे. आम्ही आहो, अनेक आहेत, मी आहो, मरेपर्यंत पक्षामध्ये राहणार आहो. मला काही कोणती भविष्यामध्ये निवडणूक लढवायची नाही, फक्त साहेबांचा, बाळासाहेबांचा निष्ठावान शिवसैनिक म्हणून काम करायचं आहे. हे अशा वागणुकीमुळं संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड हे वारंवार पक्षाला खोटी माहिती देतात. पण यांच्या माहिती दिलेल्यावर साहेबांनी जातीनं लक्ष घालून याची सहनिशा करून सर्व निष्ठावान शिवसैनिकांना न्याय देण्याचं काम पक्षप्रमुखांनी करावं. सगळी जनता जिल्ह्यामधीलच नाही, संपूर्ण महाराष्ट्रामधील साहेबांच्या पाठीशी उभी आहे आणि राहणार. यात नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये यवतमाळ प्रॉपर यवतमाळमध्ये एकही सीट पक्षाची आली नाही, याची मला खंत वाटते. हे पक्ष संपवण्याच्या दृष्टिकोनातून ही वाटचाल सर्व पुढाऱ्यांची चालू आहे असं मला वाटते. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, आपण लक्ष द्या, लक्ष द्या, यवतमाळ जिल्ह्याकडे लक्ष द्या.